श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि शुभ सकाळ. तुमचं स्वागत आहे माझं मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर बघा, सकाळची देवपूजा वगैरे सगळे आवरलेली आहे. तर इथं घेतलेलं आहे मी पीठ मळण्यासाठी. तर हे आहे मिक्स डाळींचं पीठ. तर यामध्ये हरभरा डाळ आहे, तूर डाळ आहे, मूग डाळ आहे आणि थोडीशी उडीद डाळ आहे. तर इथे बघा, धने आणि जिरे भाजून घेतलेले आहेत आणि इथं लसूणसुद्धा सोलून घेतलेला आहे. तर मोठे 2 गड्डे मी लसूण घेतलेला आहे आणि त्यामध्ये धने जिरे भाजलेले टाकलेले आहे. तर याची मी बारीक पेस्ट बनवून घेणार आहे आणि ती पेस्ट आपल्याला या पिठामध्ये घालायची आहे. तर हे पीठ मग कशाचं आहे बघा, तर मी तिखट सांडग्यासाठी पीठ मळत होते. तर यामध्ये टाकलेला आहे बुक्का. तर आमची जी मसाल्याची चटणी असते ती मी यामध्ये टाकलेली नाही, तर यामध्ये मी बुक्का टाकणार आहे, कारण वरून धने जिरे कोथिंबीर लसूण हे सगळं आपण घालतच असतो. तर बघा, हे पेस्ट देखील यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि चवीपुरतं घालायचं आहे मीठ. तर आता हे पीठ मी चांगलं मळून घेते. तर अजून माझा स्वयंपाक वगैरे सगळा करायचा आहे, फक्त देवपूजा आवरलेली आहे आणि पहिला मी पीठ मळायला घेतलेलं आहे. म्हणजे कसं, स्वयंपाक आणि मग घरातली बाकीची कामं आवरूपर्यंत पीठ चांगलं भिजलं जातं आणि पीठ एकदा छान भिजलं की सांडगे देखील आपले छान येतात. तर इथे बघा, मी पीठ मळून घेते आणि पीठ थोडं वेळ झाकून ठेवते. यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हळद देखील टाकून घेतलेली आहे. तर पीठ बघा भिजण्यासाठी झाकून ठेवलेलं आहे. तर इथं बनवलेला आहे पिझ्झा. तर होममेड पिझ्झा म्हणू शकता तुम्ही. तर घरच्या घरीच मी पिझ्झा बनवते. तर इथे गव्हाचं पीठ, परत आपले टोमॅटोपासून केचप बनवलेलं आहे. बाहेरचं काहीही नाही, फक्त मी चीज बाहेरून आणलेलं आहे, कारण चीजसुद्धा आपण घरी बनवू शकतो, पण ती खूपच टाईम लागतो, त्याला खूप वेळ लागतो ते बनवण्यासाठी. मग तितका वेळ देखील आपल्याकडे नाही, कारण सांडगे पापडाचं सुद्धा सीझन चालू आहे, आपल्याला ते देखील करून घ्यायचं आहे, उन्हाळ्याचे सगळे पदार्थ. तसेच तुम्हाला तर माहितीच आहे, मी शिलाईचं देखील काम करते, त्यामुळे मला ब्लाऊज, ड्रेस, कासुटा साडी वगैरेसाठी कस्टमर देखील भरपूर आहेत. तर ते देखील मला काम करावं लागतं, त्यामुळे खूप वेळ घालवूनसुद्धा चालत नाही. तर मुळे कामं सगळी पटपट आवरावी लागतात. त्यामुळे मी अशा पद्धतीने होममेड पिझ्झा बनवलेला आहे. तर मुलांना तर खूपच आवडतो. आमच्या मुलांना तर माझ्या मुलांना तर घरगुती पिझ्झा हा बनवून दिल्यापासून बाहेरचा पिझ्झा आवडत नाही. ते म्हणतात की ते बाहेरचं पिझ्झाचं जे खालचं बेस असतो तो अगदी कुरकुरीत असतो, त्यामुळे घरातलाच पिझ्झा त्यांना खूप जास्त आवडतो. तर यामध्ये पनीर वगैरे मी काही टाकलेलं नाही आहे, त्या सामानातच बनवलेलं आहे. पनीर वगैरे टाकून जर केलं तर देखील खूपच छान होतो, एकदमच छान. तुम्ही देखील हा पिझ्झा जर खाल्ला तर बाहेरचा पिझ्झा खाणार नाही, इतका छान होतो. तर मानस बघा काय म्हणायला लागला आहे, कसं झालं. तर इथे बघा, पहिला पिझ्झा मी मानसला बनवून दिलेला आहे आणि इथे दुसरा पिझ्झा मी शिजायला ठेवणार आहे, कारण घरी बनवायचं म्हटल्यानंतर आपण भरपूरच बनवतो आणि प्रत्येकाला एक एक अगदी पोट आणि मन भरून खायला मिळतं. तर बघू शकता तुम्ही किती छान टेक्स्चर या पिझ्झाचा आलेला आहे. तुम्हाला वाटतो ना अगदी विकत बाहेरून आणल्यासारखा, अजिबात वाटत नाही की घरी बनवला. तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट करा. तर टॉमॅटो केचप घरच्या घरी कसं बनवायचं याची देखील रेसिपी माझ्या चॅनेलवरती आहे. तर इथे बघा, मी सांडग्यासाठी कागद हांतरलेला आहे खॉटवरती. तर आता मी ते तिखट सांडगे घालून घेणार आहे आणि आईसुद्धा नाही, आई पण गावाला गेलीत 8 दिवस झालं, त्यामुळे मला एकटीला सांडगे घालायचे आहेत, कारण गौरीचा देखील अभ्यास असतो, त्यामुळे तिला वगैरे काय असलं काम लावणार नाही. तर देखील ती थोडीशी मदत करायला येतो म्हटली. तर बघूया. तर चला आता सांडगे घालून घेऊया. तर सांडगे घालताना बघा, पहिला आमच्याकडे अशी सुरुवातीला असे 5 मुटके घातले जातात आणि त्याला हळदी कुंकू लावून पूजा करून त्यानंतर मग बाकीचे सांडगे घालायला सुरुवात होते. आज बनवायचं आहे कुर्मापुरी. त्यासाठी इथे बारीक कांदा चिरून घेतला आहे, टोमॅटो आहे, वटाणे आहेत आणि यामध्ये बघा बटाटे, गाजर आणि फ्लावर आहे आणि त्यासाठी इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि इथे थोडंसं मी काजूसुद्धा भिजत घातलेले आहे. तर आता मला ही खोबऱ्याची वाटी चिरून घ्यायची आहे. ओलं खोबरं नाही आहे, जे ओलंच आहे, पण खूप पण वाळलं नाही, खूप पण ओलं नाही. काल परवा दिवशी आई डोंगराला गेलेल्या, त्यांनी आणलं होतं तिकडून, डोंगराला नारळ पडले, ते खोबरं घेऊन आल्या होत्या. मग ते काल एकच दिवस, काल आणि परत 2 दिवस उन्हामध्ये ठेवले, तर हे असं झाले. तर खूप ओलं नाही, तर बघू शकता, खूप पण ओलं नाही, खूप पण वाळलं नाही.
तर इथे बघा प्रतिज्ञा मला अंडी पापडाच्या मशीनवरती पुऱ्या उठवून देत होती, हे बघू शकता. तर हे काय मशीन आमचं नाही, मला अंडी पापड करायचे होते म्हणून मी माझ्या मैत्रिणीकडून आणलं होतं. तर मला देखील घ्यायचं आहे नवीन, पण बघू कधी घेतोय ते. तर इथे बघा कुर्मा आपला तयार झालेला आहे. तर खूप छान असा कुर्मा दिसत होता बघा, किती छान असा कट वगैरे आलेला आहे. भाजी अगदी छान अशी झालेली आहे आणि पुऱ्या देखील बघू शकता तुम्ही, सगळ्या तळून वगैरे छान झालेल्या आहेत. पुऱ्या देखील सगळ्या फुगलेल्या आहेत. तर बघा सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून मी शॉपवर गेले होते आणि आत्ता 5 वाजलेले आहेत. तर शॉपवरून मी घरी आलेले आहे आणि सांडगं देखील बघा आपलं वाळलेलं आहे. तर अगदी खडखडीत वाळले, तरी देखील याला 3 दिवस ऊन द्यावं लागतं, म्हणजे 3 दिवस उन्हात घालावं लागतं, तर ते खडखडीत वाळतात, नाही तर मग त्यामध्ये किडा वगैरे लागू शकतो. तर बघा मी तिखट सांडग्याची आमटी किंवा भाजी बनवली, तर त्याचीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. तर खूप छान अशी लागते आमटी देखील आणि भाजीसुद्धा. तर आजचा व्हिडिओ खूप छोटासा बनवला होता. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.